अंबरनाथ में भाजपा मनसे के राड़े के बाद मनसे नेता अविनाश जाधव आक्रामक बोले, कानून व्यवस्था पूरी तरह ध्वस्त। शैलेश सिरके से मारपीट के मामले में तत्काल मामला दर्ज करने की मांग। अंबरनाथ की घटना पर अविनाश जाधव ने जताया तीखा रोष। भाजपा और मनसे पदाधिकारियों के बीच हुए जोरदार विवाद के बाद अब मामला और गर्मा गया है। अंबरनाथ में हुए इस राजनीतिक राड़े को लेकर मनसे नेता अविनाश जाधव ने तीखी प्रतिक्रिया देते हुए कानून व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े किए हैं। उन्होंने मनसे शहराध्यक्ष शैलेश सिरके के साथ कथित मारपीट के मामले में तत्काल मामला दर्ज करने की मांग की है। अविनाश जाधव ने आरोप लगाया कि अंबरनाथ में हुई घटना के बाद कानून व्यवस्था को लेकर गंभीर स्थिति सामने आई है। उन्होंने पुलिस प्रशासन से पूरे मामले से निष्पक्ष कार्रवाई करनी और शैलेश सिरके के साथ मारपीट करने वालों के खिलाफ तत्काल मामला दर्ज करने की मांग की है। गौरतलब है कि अंबरनाथ में भाजपा और मनसे पदाधिकारियों के बीच एक व्यावसायिक गाले के कब्जे को लेकर विवाद शुरू हुआ था। इसके बाद दोनों पक्षों के बीच मारपीट हुई। मामला उस समय और तूल पकड़ गया जब शिवाजी नगर पुलिस थाने के परिसर के बाहर शैलेश सिरके के साथ कथित तौर पर मारपीट किए जाने और उनकी कार में तोड़फोड़ किए जाने का आरोप सामने आया। इस घटना के बाद मनसे की ओर से पुलिस प्रशासन की भूमिका पर भी सवाल उठाए जा रहे हैं। मनसे ने मांग की है कि शैलेश सिरके के साथ हुई कथित मारपीट की घटना की गंभीरता से जांच की जाए और दोषियों के खिलाफ तत्काल कानूनी कार्रवाई की जाए। इस पूरे घटनाक्रम के बीच शैलेश सिरके को गिरफ्तार किए जाने के बाद अंबरनाथ की राजनीतिक स्थिति और अधिक गर्मा गई है। भाजपा मनसे के बीच हुए इस विवाद के बाद दोनों पक्षों की ओर से आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं और पुलिस की आगामी कार्रवाई पर सभी की नजरें टिकी हुई है। एक मराठी कुटुंब आहे अंबरनाथ मधलं, त्याचा एक भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या एका उत्तर भारतीय माणसाने त्यांचा गाळा हा हडप केला होता, खाली करत नव्हते। त्याची विचारणा करण्यासाठी शैलेश तिथे गेला होता। खरं तर ते गाळा ताब्यात द्यावा म्हणून हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तो गाळा त्या मराठी कुटुंबाला मिळत नव्हता। याची माहिती घेण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे गेले होते। त्यावेळेला तिथे त्यांनी काही तृतीय पंथी आणि भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते बोलवले होते। अचानक यांनी तिथे गेल्याच्या नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि दोघांमध्येही तशाच प्रकारची मारामारी झाली। हा विषय त्यानंतर पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर इथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिजित करंजेकर हे तिथे आले आणि त्यांनी तिथे पुन्हा शैलेश सिरकेशी वाद करायला सुरू केला। त्याच्यानंतर तुम्ही जर शैलेश सिरकेची गाडी बघाल तर ती अशा प्रकारे फोडण्यात आलेली आहे की दंगलीचं स्वरूप तिथे झालं होतं। मला असं वाटतं की हे जे प्रसंग घडला तो पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय। सो ज्या वेळेला ही गाडी फुटत होती पोलिसांसमोर त्याच वेळेला खरं तर पोलिसांनी त्यांना अटक करायला हवी होती, पण तिथे त्यांना पळून जाण्यास मदत कोणी केली हे देखील पाहावं लागेल। आमचं उद्दिष्ट किंवा शैलेश सिरकेंचं उद्दिष्ट हे त्या मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा होता, परंतु भारतीय जनता पक्ष नेहमीच मराठी माणसाच्या विरोधात काम करते आणि त्याचाच हा एक भाग आहे। आता पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण झालेली आहे, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। मी पुन्हा तेच सांगतो की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या पद्धतीने ती गाडी तोडली गेली त्या पद्धतीने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणालाच पकडलं नाही। असं कसं शक्य आहे ना? तुमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान 50 पोलीस असतात। हे लोक 50च्या तर वरती नसतील, बरोबर आहे। जर तिथे दंगलीच्या स्वरूपात गाडी फोडण्यात आली याचा अर्थ दंगलीचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत ना, त्यात आमच्या एका पदाधिकाऱ्याची चेन गेली, त्याच्यावर रॉबरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमच्यावर काही न करता खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ना। आमची तर चेन गेली, सीसीटीव्ही कॅमेरा दिसतेय, तरी पोलीस आतापर्यंत म्हणजे आता संध्याकाळचे 3 वाजलेले आहेत दुपारचे, काल रात्रीची घटना आहे, आमचे गुन्हे फटाफट नोंदवण्यात आले, परंतु आमचा माणूस कालपासून सांगतो की माझा गुन्हा घ्या। पोलीस दबावाखाली आहेत की काय असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे। डीसीपीने मला शब्द दिलेला आहे की तात्काळ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत। पुढचा थोडा वेळ वाट बघू काय करतायत, नाहीतर आम्हाला लोकशाहीने जो मार्ग दिलाय त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ।